नमस्कार. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत. तो म्हणजे पंजाबचा पेच प्रसंग. कोणताही देश म्हटलं की अंतर्गत आव्हाने आलीच. पण एका प्रादेशिक मागणीचे रूपांतर देशासमोरील एका एवढ्या मोठ्या संकटात कसं झालं, हे समजून घेणं खरोखरच गरजेचं आहे. चला तर मग या संपूर्ण घटनाक्रमाचा वेध घेऊया. आज आपण हा संपूर्ण विषय 5 टप्प्यांत समजून घेणार आहोत. अगदी सुरुवातीच्या असंतोषापासून ते वाढत्या मागण्या, सुवर्ण मंदिराला पडलेला लष्करी वेढा, मग प्रत्यक्ष झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार आणि शेवटी पुन्हा एकदा शांततेकडे झालेली वाटचाल, असा हा संपूर्ण प्रवास आपण पाहूया. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, पंजाबमधील सुरुवातीचा असंतोष. आजची आपली ही सगळी चर्चा आपण अगदी मूळ ऐतिहासिक नोंदी आणि पाठ्यपुस्तकातील पुराव्यांच्या आधारावर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा घटनाक्रम जसा घडला अगदी तसाच कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय समजून घेता येईल. आता या संपूर्ण प्रकरणाची मुळं कुठे आहेत? तर ती सापडतात 1973 सालात. यावर्षी अकाली दलाने एक अत्यंत महत्त्वाचा ठराव मंजूर केला. याला आनंदपूर साहिब ठराव असं म्हणतात. खरं तर इथूनच पुढच्या अनेक मोठ्या घडामोडींची पायाभरणी झाली असं म्हणता येईल. बरं, या ठरावात नक्की काय मागण्या होत्या? तर चंदीगड पंजाबला द्यावं, इतर राज्यांमधले जे पंजाबी भाषिक प्रांत आहेत ते पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, भारतीय सैन्यात शिखांचं प्रमाण वाढवावं आणि पंजाब राज्याला आणखी जास्त स्वायत्तता मिळावी. ऐकायला या राजकीय मागण्या वाटत असल्या तरी याच मागण्यांनी पुढच्या मोठ्या संघर्षाची ठिणगी टाकली. आणि इथूनच सुरू होतो आपला दुसरा टप्पा, वाढत्या मागण्या आणि तणाव. बघूया पुढे काय घडलं ते. पुढचं जे एक दशक होतं ना, ते अतिशय वेगवान घडामोडींचं होतं. बघा, 1973ला आनंदपूर साहिब ठराव आला. मग 1977मध्ये पंजाबमध्ये अकाली दल सत्तेत आलं. त्यानंतर परिस्थिती चिघळत गेली. 1981मध्ये जर्नेल सिंग भिंद्राणवाल्याला अटक झाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर झाला की 1983मध्ये तिथे चक्क राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली. एका राजकीय ठरावापासून थेट राष्ट्रपती राजवटीपर्यंतचा हा प्रवास थक्क करणार आहे, नाही का? यात भर म्हणून 1977मध्ये जेव्हा अकाली दल सत्तेत आलं तेव्हा त्यांनी जुन्या मागण्यांसोबतच काही नवीन मागण्याही पुढे केल्या, जसं की नद्यांच्या पाणीवाटपात पंजाबला जास्त वाटा मिळावा आणि अमृतसर शहराला पवित्र शहर म्हणून दर्जा दिला जावा. आता या नवीन मागण्यांमुळे परिस्थिती आणखीच गुंतागुंतीची होत गेली. आता आपण तिसऱ्या आणि अत्यंत नाजूक वळणावर आलो आहोत, सुवर्ण मंदिराला पडलेला लष्करी वेढा. इथून पुढे हे प्रकरण फक्त राजकीय राहिलं नाही. 1980चं दशक उजाडलं आणि या संपूर्ण आंदोलनाचं स्वरूपच बदलून गेलं. कारण याच काळात स्वतंत्र खलिस्तान या चळवळीनं मूळ धरलं. आता मागणी भारतापासून वेगळं होऊन एका स्वतंत्र देशाची होती. साहजिकच यामुळं आंदोलनाची दिशाच पूर्णपणे बदलली. या काळात सुवर्ण मंदिर परिसरात जे काही चाललं होतं ते खूपच लक्षवेधी होतं. इथे नेतृत्वाचे 2 अगदी वेगळे दृष्टिकोन पाहायला मिळतात. एका बाजूला होते अकाली दलाचे संत हरचरण सिंग लोंगोवाल, जे सुवर्ण मंदिरातून शांततापूर्ण निदर्शनांसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. पण दुसऱ्या बाजूला कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले होते. आणि दुर्दैवाने इथूनच दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळू लागलं. यानंतर घटना इतक्या वेगाने घडल्या की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. 1981मध्ये संपादक लाला जगत नारायण यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणात भिंद्रानवाल्याला अटक झाली. यातून तणाव आणखी वाढला. पुढे 1983मध्ये जेव्हा राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा भिंद्रानवाले अकाल तख्त या पवित्र स्थळी जाऊन राहू लागला. त्याच्या सशस्त्र अनुयायांनी चक्क सुवर्ण मंदिर परिसर ताब्यात घेतला आणि तिथे वाळूची पोती रचून जणू काही एखाद्या किल्ल्यासारखीच तटबंदी उभारली. विचार करा, एका अत्यंत पवित्र धार्मिक स्थळाचं रूपांतर अशा सशस्त्र छावणीत झाल्याने लोकशाहीसमोर किती मोठं संकट उभं राहिलं असेल. या अभूतपूर्व कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अखेर राज्यव्यवस्थेला एक अत्यंत कठोर पाऊल उचलावे लागले. आणि तोच आपला चौथा टप्पा आहे, ऑपरेशन ब्लू स्टार. आता हे नेमकं काय होतं हे समजून घेण्यापूर्वी ऑपरेशन म्हणजे काय हे पाहूया. तर लष्करी भाषेत ऑपरेशन म्हणजे एखाद्या विशिष्ट आणि स्पष्ट उद्दिष्टासाठी केलेली लष्करी कारवाई. हे लक्षात ठेवलं की आपल्याला या कारवाईची तीव्रता लगेच समजेल. ऑपरेशन ब्लू स्टारचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट होतं. सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे.
आणि ही अत्यंत संवेदनशील कामगिरी सोपवली गेली होती मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे. ही कारवाई अवघी काही दिवस चालली, पण तिचे परिणाम दूरगामी होते. 3 जून 1984च्या सकाळी हे ऑपरेशन सुरू झालं. यात भारतीय सैन्याने अतिशय विलक्षण असा संयम बाळगला. अखेर 3 दिवसानंतर 6 जूनला भिंद्रानवाले आणि इतर दहशतवादी मारले गेले आणि हे ऑपरेशन संपलं. हा सगळा थरार संपल्यानंतरचा काळही सोपा नव्हता. चला तर मग आपल्या या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, शांततेकडे वाटचाल. अर्थातच एवढ्या मोठ्या घटनेनंतर सर्व काही लगेच पूर्ववत होणार नव्हतं. या कारवाईनंतर 2च वर्षांनी म्हणजे 1986 मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा उरल्या-सुरल्या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. आणि या दुसऱ्या कारवाईला ऑपरेशन ब्लॅक थंडर असं नाव दिलं गेलं. ह्या ज्या 2 सलग लष्करी कारवाया झाल्या त्या अतिशय कठोर होत्या हे नक्की. पण सरतेशेवटी याच निर्णयांमुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित होण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळाली. हळूहळू का होईना परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. पंजाबचा हा पेच प्रसंग आपल्याला खूप काही शिकून जातो. हा इतिहास पाहिल्यानंतर आपल्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये देशाची अंतर्गत सुरक्षा आणि वेगवेगळ्या प्रादेशिक मागण्या यांच्यात नेमका समतोल कसा राखायचा? देशाची अखंडता टिकवण्यासाठी हा नाजूक समतोल जपणं किती गरजेचं आणि आव्हानात्मक आहे यावर आपण सर्वांनीच नक्की विचार करायला हवा.